हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण मस्त अशी वाटाणा बटाट्याची भाजी पाहणार आहोत, जी तुम्ही नेहमीच बनवत असाल, पण आज आपण अगदी छान चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत आणि खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर हे वाटाणे आपण उकडून घेतलेले आहेत। डीमार्टमधून वाटाणे आणले की त्याला 3-4 शिट्ट्या कराव्या लागतात। आधी वाटाणे भिजत ठेवलेले, मग ते आपण उकडून घेतले आणि एक उकडलेला बटाटा आपण घेतलाय। आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण अर्धी वाटी इतकं खोबरं घेतलंय, 2 लाल मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर, लसूण आणि आलं घेतलेलं आहे। हे सगळं आपण मिक्सर मधून वाटून घेतलंय। याची एक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। साधारणतः 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या आपण यामध्ये वापरल्यात, आल्याचे 4-5 तुकडे वापरलेत, लाल मिरची वापरली आहे आणि अगदी मस्त असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। 3 ते 4 चमचे इतकं तेल आपण कढईमध्ये गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर इतकं जिरं मोहरी टाकायचं आहे। जिरं मोहरी मस्त असं तडतडले की फोडणीला सुद्धा आपल्याला 2 लसूण ठेचलेले आपण यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर इथे बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आहे, साधारणतः अर्धा टोमॅटो टाकलेला आहे आपण इथे। टोमॅटो छान असा थोडासा परतून घेतला की त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये आपण टाकलेला आहे। खूप लहान आकाराचा हा कांदा होता। आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो परतून घेतल्यानंतर हे जे वाटण आपण बनवलं होतं खोबऱ्याचं, ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। अर्ध वाटण आपण यामध्ये टाकणार आहे। तुम्ही जितकी भाजी बनवणार आहे त्या अकॉर्डिंग हे वाटण टाकू शकता। हे वाटण आपण असंच फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो, दुसरी कोणती भाजी बनवताना पुन्हा ते वापरू शकतो। साधारणतः 3 ते 4 मिनिटं वाटणातला कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईपर्यंत हे वाटण आपण मस्त असं परतून घेतलंय। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा लाल तिखट, अगदी पाव चमचा इतके हळद, त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा इतकी धने पावडर, अर्धा चमचा आपण जिरे पावडर यामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकायचा आहे। हे सगळे मसाले आता मस्त असे परतून घेऊयात। आता उकडून घेतलेले वाटाणे आणि उकडून घेतलेला बटाटा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं आहे। थोडीशी ओलसर अशी ही भाजी आपण बनवणार आहोत। ह्याला एक हलकीशी उकळी यायला लागली की चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि आता साधारणतः 5 ते 7 मिनिट भाजी मस्त अशी शिजून द्यायची। तिला अगदी छान अशी उकळी येऊन द्यायची। साधारणतः 6 ते 7 मिनिटांनंतर इथे तुम्ही पाहू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे। एकदम छान अशी कन्सिस्टन्सी झाली आहे भाजीची। आपण थोडी ओलसरच ठेवलेली आहे ही भाजी, जेणेकरून ती आपल्याला भाकरीसोबत पण खाता येईल। वाटाण्याची भाजी घरी पाहुणे आले की सगळ्यात झटपट तयार होणारी आणि खूप सोपी अशी भाजी आहे। इथे आता वरून आपण मस्त अशी कोथिंबीर टाकूया आणि अगदी गरमागरम अशी रोज बनवतो तशी वाटाणा बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। खूप सोप्या पद्धतीने ही भाजी बनते आणि मोस्टली ही भाजी सगळ्यांनाच खूप जास्त आवडते। नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।